हॅलो रोहन, वेलकम टू कॅपिट्यूड्स द कॅपिटल ऑफ लर्निंग. मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आमच्या कॅपिट्यूडच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आपल्या या सेशनमध्ये महाट्रान्सकोच्या 260 पदांकरिता जी लिपिक पदाची म्हणजेच लोअर डिव्हिजनल क्लर्कसाठी ज्याची ॲडव्हर्टिजमेंट नंबर आहे 24/2024 याची संपूर्ण जाहिरात ऑफिशियली महाट्रान्सकोच्या म्हणजेच महापारेषणच्या वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेली आहे, ज्याचा जाहिरात क्रमांक मी तुम्हाला परत एकदा सांगतोय 24/2024. याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या सेशनमध्ये देतोय. पण सेशनला आजच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की येणाऱ्या महाट्रान्सको 2025च्या महापारेषणच्या लिपिक पदाकरिताच्या अत्यंत महत्त्वाची आणि वेळोवेळी जी तुम्हाला मी गायडन्स देणार आहे या परीक्षेला कसं क्लिअर करायचं त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशनला ॲक्टिवेट करायसाठी सबस्क्राईब करून चॅनलला आजच बेल बटनवरती क्लिक करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी इम्पॉर्टंट अपडेट टाइमली पाहाव्यास मिळेल. आता बघा, तुम्हाला याबद्दलची जी तुम्हाला संपूर्ण जी जाहिरात आहे, ठीक आहे, इथे तुम्हाला मी वाचून दाखवते. बघा इथं सेवा योजना जाहिरात क्रमांक 24/2024, ठीक आहे. निमस्तर लिपिक म्हणजे ज्याला लोअर डिव्हिजनल क्लर्क म्हणतात, वित्त व लेखा या डिपार्टमेंटमध्ये, ठीक आहे. वेतन गट क्रमांक याचा कुठला येतो? 3rd येतो बघा, ठीक आहे. आता यामध्ये जे टोटल जाहिरात आहे, ठीक आहे, हा तपशील तर तुम्हाला पाहायचाच आहे. यामध्ये म्हणजे असंच की तुम्हाला ज्या प्रकारे ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही बिलॉंग करता, बघा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, ठीक आहे, इतर मागासवर्ग, ठीक आहे, आर्थिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, ठीक आहे, ओपन आणि एकूण रिक्त पदे असे टोटल जर आपण आज या टोटल रिक्रुटमेंट बघितलं तर टोटल 260 पोस्ट जी ही वॅकेन्सी जी आहे ही आउट करण्यात आलेली आहे, रिलीज करण्यात आलेली आहे, ठीक आहे. यामध्ये भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, महिलासाठी किती आरक्षण, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल, ठीक आहे, हे रिझर्वेशन पूर्ण यामध्ये संपूर्ण तुम्हाला दिल्यास आलेलं आहे, ठीक आहे. टोटल नंबर ऑफ जो तुमची कॅटेगरी असेल त्या प्रकारे तुम्ही हा जो रिक्त पदांचा जो तपशील आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता. यामध्ये चेंजेस होऊ शकतात, कमी किंवा जास्त होतात, पण फार कमी वर्ष झालेले की त्याची पोस्ट या कमी झालेल्या तुम्हाला नक्की पाहाव्यास मिळेल, ठीक आहे. नाहीतरी आपल्याला टोटल 260 पदांकरिता ही रिक्रुटमेंट आलेली आहे, ठीक आहे. आता यामध्ये महत्त्वाचा दुसरा एक पॉईंट जो आहे तो आहे वेतन श्रेणी, ठीक आहे. या वेतन श्रेणीचा तुम्हाला यामध्ये 34,555 ते 86,865 या वेतन श्रेणीत तुम्हाला वेतन मिळेल, ठीक आहे. मूळ वेतन व्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, भत्ते व कंपनीच्या नियमाप्रमाणे लागू राहील. आता याच्यासाठी जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया ज्याला आपण काय म्हणतो शैक्षणिक अर्हता व अनुभव, दिनांक 3 एप्रिल 2025 पर्यंत जो हा कट ऑफ डेट असते. आता कट ऑफ डेट हा विद्यार्थ्यांना बरेचदा कन्फ्युजन होतं, ठीक आहे. म्हणजे या तारखेच्या आतमध्ये तुमचा जो अनुभव किंवा शैक्षणिक अर्हता ही एलिजिबल असायला हवी, ही यासाठी तुम्हाला ही डेट देण्यात आलेली असते, ठीक आहे. ही वेळोवेळी फार वेळा काय होतं की बरेचदा त्याचे अपडेट्स तर चेंजेस होतात, पण तुम्हाला आज ही जी रिक्रुटमेंट आलेली आहे यासाठी जी तुम्हाला तारीख आहे, डेडलाईन आहे, ठीक आहे, तुमचा एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि तुमचा अनुभव ही 3/4/2025 पर्यंतची दिलेली आहे, ठीक आहे. ही एक तुम्हाला महत्त्वाची जी बाब आहे, ठीक आहे. ही महत्त्वाची जी की पॉईंट आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा, ठीक आहे. नंतर काय म्हटलेलं आहे, शैक्षणिक अर्हता वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे BCom आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण, ठीक आहे. अनुभव काय म्हटलेला आहे निरंक, ठीक आहे. निमस्तर लिपिक वित्त व लेखा या पदांकरिता उमेदवारांनी खालील प्रमाणे शैक्षणिक अर्हता अनुभव धारण केलेले असावा, ठीक आहे. तुम्हाला काय असायला हवं? BCom आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण हे तुम्हाला याच्याकडनं मागितलेलं आहे, ठीक आहे. नंतर काय म्हटलेलं आहे बघा, प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे तुम्हाला आता सांगितलं की 3 एप्रिल 2025 पर्यंतच संबंधित शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण संपादित केलेले असणे आवश्यक आहे. हा खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर तुमची मर्यादा किती आहे? 3 एप्रिल 2025 पर्यंत, ठीक आहे. किमान म्हणजे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त जे आहे 38 वर्षापर्यंत तुम्हाला ही एज क्रायटेरिया दिलेला आहे, ठीक आहे. हा जनरली ओपन कॅटेगरीसाठी असतो, ठीक आहे, खुल्या प्रवर्गासाठी असतो. नंतर मग आपल्याकडे समजा मागासवर्गीय झालं की सामाजिक किंवा शैक्षणिक मागासवर्ग झालं की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आपल्याकडे 5 वर्षांनी आपल्याकडे रिलॅक्सेशन मिळतं, एज रिलॅक्सेशन मिळतं, ठीक आहे. माजी सैनिकांसाठी जो आहे, ठीक आहे, आणि दिव्यांग उमेदवारांकरिता जो टोटल कमाल वयोमर्यादा आहे ती 45 वर्ष इतकी दिलेली आहे आणि महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी 57 वर्ष ही तुम्हाला दिलेली आहे, ठीक आहे. आलं लक्षात? ही खूप इम्पॉर्टंट पॉईंट होती, तुम्हाला एज क्रायटेरिया दिलेला आहे. आता आरक्षणाच्या बाबतीत यामध्ये संपूर्ण जी माहिती आहे तुम्हाला पॅराग्राफमध्ये दिलेली आहे. तुम्हाला ही जी PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळेल की ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा मी तुम्हाला अपलोड करून देईल, ठीक आहे. तर तुम्ही डाउनलोड करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याची वेळोवेळी माहिती मिळेल. आता बघा, यामध्ये सर्वात
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याची निवड पद्धती, ठीक आहे. ज्या प्रकारे महाट्रान्सकोने इतर परीक्षा घेतलेल्या आहेत या आधीसुद्धा, ठीक आहे, त्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज जो तुमचा बीकॉमशी रिलेटेड कन्सर्न आपल्याकडे नॉलेज येतं ते 110 मार्कांना विचारतं, ठीक आहे. 50 प्रश्न म्हणजे 110 मार्क, म्हणजे प्रत्येकी 2.2 मार्क एका प्रश्नांकरिता, ठीक आहे. आणि नॉन टेक्निकल ज्याच्या भरोश्यावरती सिलेक्शन होतं हे मात्र तुम्हाला विसरायचं नाही आहे, ठीक आहे. रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज, यासाठी रिझनिंगला 40 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला म्हणजे गणिताला 20 प्रश्न आणि मराठीला 10 प्रश्न, असे हे 40 मार्कांना, ठीक आहे, 80 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्नांसाठी जो मार्क असतो तो 0.5. निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असतो, म्हणजे 0.25 मार्क काटले जातात. जर तुमच्याकडे हा टेक्निकलचा प्रश्न चुकला तर 0.55 मार्क्स हा कमी होतात आणि जर तुमचा नॉन टेक्निकलचा कटला तर 0.125 मार्क जो आहे, ठीक आहे, 0.125 जे मार्क्स आहेत, ठीक आहे, हे तुमचे कापले जातात. हे तुम्हाला याबद्दलचं मी तुम्हाला सविस्तर माहिती दिलीच की कशा पद्धतीने तुम्हाला याची तयारी करायची आहे, ठीक आहे. तर लक्षात 130 प्रश्न हा तुम्हाला 150 मार्कांसाठी विचारले जातात आणि 2 तासांचा म्हणजे 120 मिनिटांचा संपूर्ण कालावधी असतो. हा पेपरचा झाला आपल्याकडे एक्झामिनेशन पॅटर्न. आता बघा, तुम्हाला यासाठी जर अजून माहिती हवी असेल की रिझनिंगला, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडला आणि मराठी लँग्वेजसाठी एक डेडिकेटेड कोर्स हवा असेल तर तुम्हाला या नंबरवरती मी तुम्हाला सांगतो 7741063663 या नंबरवरती व्हॉट्सॲप करून तुम्ही कोर्ससुद्धा जॉईन करू शकता आणि आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून त्यावरती कनेक्टेड राहा. त्यावरती सुद्धा लवकरात लवकर याचा कोर्स तुम्हाला पाहावयास मिळेल, ठीक आहे. म्हणजेच या सेक्शनला जर तुम्ही तयारी केलं, जेवढे तुम्ही टेक्निकलला तयारी करताय त्याच प्रकारे तुम्हाला नॉन टेक्निकलची सुद्धा तयारी करायची आहे. त्याबरोबरच तुम्हाला काही अडचण असल्यास त्या नंबरला व्हॉट्सॲप करून विचारू शकता, ठीक आहे. या संदर्भात म्हणजे ह्या परीक्षेला कसं क्लिअर करायचं या संदर्भाची मी तुम्हाला पूर्ण माहिती देईल, ठीक आहे. कारण नॉन टेक्निकल सेक्शन खूप महत्त्वाचा ठरतो यामध्ये, ठीक आहे. आली गोष्ट लक्षात, इथपर्यंत एक्झामिनेशन पॅटर्न समजलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. परीक्षा केंद्र कुठे कुठे राहणार आहेत त्याचे सेंटर्स तुम्हाला इथे पाहावयास मिळतील, ठीक आहे. आणि कमीत कमी आपल्याला 3 परीक्षा केंद्र आपल्याला उमेदवाराने आपल्याला ॲज अ ऑप्शन म्हणून द्यावे असतात, ठीक आहे. पर्याय आपल्याला द्यावे लागतात, त्यामध्ये आपल्याला एक सेंटर मिळतं, ठीक आहे. परीक्षा शुल्क किती आहे आपल्याकडे? 600 रुपये. ओपन कॅटेगरीसाठी, अनुसूचित जातीसाठी 300 रुपये आहे, ठीक आहे. आणि कुठलाही यामध्ये रिफंड होत नाही. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही ऑनलाईन पद्धतीनेच तुमची परीक्षा होणार आहे. आता भरती प्रक्रियेचा कार्यक्रम म्हणजे ही परीक्षेच्या कधी होणार आहे? ही होणार आहे मे किंवा जून 2025 म्हणजे आज जर समजा लक्षात ठेवा मार्च आज सुरू आहे, ठीक आहे. तर आपल्याकडे मार्च, एप्रिल, मे म्हणजे जवळपास आपल्याकडे 2 ते 3 महिने आहे आणि 2 ते 3 महिन्यातच तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास या परीक्षेसाठी करावायचा आहे. लक्षात, बाकी संपूर्ण माहिती या PDF तुम्हाला दिलेली आहे. ही PDF डाउनलोड करण्यासाठी काय करायचं आहे? टेलिग्राम चॅनलला, कॅपिट्यूडच्या टेलिग्राम चॅनलला आजच जॉईन करून ठेवा. त्यामध्ये तुम्हाला ही जी नोटिफिकेशन आहे ह्या पाहावयास मिळेल, ठीक आहे. आलं लक्षात. तर ही जी कंप्लीट तुमची पदांची जी भरती आहे, ठीक आहे, याचा जो एक्झामिनेशन पॅटर्न मी तुम्हाला समजून सांगितलेला आहेतच, ठीक आहे. सोबतच मी तुम्हाला याबद्दलचा जो बेसिक इन्फॉर्मेशन होती ही तुम्हाला दिलेली आहे. काही अडचण असल्यास तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सअप करून विचारू शकता. हा एक्झामिनेशन पॅटर्न खूप महत्त्वाचा ठरतो तुमच्या परीक्षेसाठी, स्पेशली नॉन टेक्निकलची तयारीसाठी. सोबतच मी तुम्हाला सांगतो टेलिग्रामला, आपला कॅपिट्यूडच्या टेलिग्रामला आजच जॉईन करून ठेवा. अशा प्रकारच्या डेली तुम्हाला फ्री प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला पाहावयास मिळेल, ठीक आहे. आणि टेस्ट पासला जर तुम्ही जॉईन नसेल केलं तर वर्षाकरिता जी टेस्ट पास आहे यामधून सुद्धा तुम्ही फ्री IBPSच्या पद्धतीने, ठीक आहे, नॉन टेक्निकलची तयारी करू शकता, ठीक आहे. तर ही आजच माहिती, संपूर्ण जी माहिती आहे आपल्या महाट्रान्सको 260 लिपिक पदांकरिता जी भरती आलेली आहे, ठीक आहे, याची संपूर्ण जी माहिती आहे तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत आजच पोहोचा आणि आपल्या कॅपिट्यूडच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. कारण की अत्यंत महत्त्वाचे जे इम्पॉर्टंट अपडेट्स आहे तुम्हाला वेळोवेळी हे पाहावयास मिळेल, ठीक आहे. आणि जर आपल्या चॅनलला आज सबस्क्राईब नसेल केलं तुम्ही इथे क्लिक करून सबस्क्राईब करू शकता आणि इथे क्लिक करून तुम्ही आजच आमचे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलला कनेक्ट करा सो दॅट इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला पाहावयास मिळेल. रिसेंट सेशनला पाहण्याकरता इथे तुम्ही क्लिक करून ते पाहू शकता. तर भेटूया मित्रांनो आपला नवीन अपडेटमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला या परीक्षेची कशी तयारी करायची हे मी तुम्हाला लवकरात लवकर सांगेल. या सेशनला तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.